निघालोय फायनली जायला. मागं बॅग, पुढं बॅग, इथं बॅग, तिथं बॅग, सगळ्यांकडे बॅग्स आहेत. ॲक्च्युली थोडा वी आर रनिंग लेट ब्रो. हे तर बघू शकता कसं चाललंय सगळं. फायनली निघालोय ट्रिपला. आता गाडीत बसलोय. खूप जास्त लेट आहे आणि ही आमची कधी नसणारी मुलगी आज लिपस्टिक लावते. कसं आहे? मजा येते. ह्याच्यात पण लाव. पहिल्यांदा काय नको मला नको बास नको नाही मी नाही असू दे. अबे ते हे लावलंय नको कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. ट्रेन hasn't yet started but looks good. का? पण खूप जास्त लेट चाललोय. का looks good? टेन्शन आलंय. इथं पण टेन्शन आलंय. टेन्शन दाखवत नाही मला. हे दोघं असे बाजूला बसले पण मी असं एकदम समोर बसलोय तर मला तो सारखा टाइम दिसतोय. 11:30 आपली ट्रेन सुटणार आहे आणि आपण पोहोचतोय स्टेशनला 11:30. काय नाही जाऊन फक्त तुला चैन खेचायचे इझी. चैन गाडी आपलीच आहे भाई. जाऊन चैन बँडची चैन खेचू का जॅकेटची चैन खेचू. काय? कसं लागलं का? झालंय फटफट. गाणं मस्त लावलाय. जास्त लेट आहोत. मॅनिफेस्टेशन गाडी अजून सुटली नाहीये. थोडं अजून लेट होत. बॅग वगैरे पॅक करून ठेवले. फक्त जायचं उतरायचं आणि पळायचं. फक्त पळायचं आणि चैन खेचायचे. चेन काय भाई चेन खेचायची चैन खेचायची आहे. नाही भाई लेट होणार. राईडला फायनली ट्रेन भेटली. सगळे सेटल डाऊन झालो आणि मग व्हिडिओ करायला घेतली. खूप जास्त धावपळ, खूप जास्त राडी, मस्त सीन्स पण केलेत. माणूस आमचा कम्प्लीट केली. प्लॅनिंग जो ठरवलेला तसाच करायला लागला. शेवटी माणूस रेडी होता, पडला बॅग घेऊन, गोलांटी उडी घेऊन. ते पण सगळ्यांना एक सीट भेटली. आता एक सीटचा फक्त विषय आहे ते बघू. आपली ती 4 मध्ये वगैरे आहे रात्री झोपायला फक्त जाऊ. बाकी फॅमिली सोबत असते. सगळे फायनल झाले तिथे सेटल लावून. काय कसला विचार करतेस? लागलेला आहे ना वर खाली बसून बघ. नाहीये. फिजिओ करायला लागेल. मस्त माणसांसोबत भांडलोय. ठीक है, अभी हमें सोचना ये है कि हम अपने आप को बेगुनाह साबित कैसे करेंगे. कैसे? अबे वही तो सोचना है. जेवण वाढले मस्तपैकी. इथं बाप्पांच्या काकांचा विषय चालू आहे. त्यावेळेला हे काय चटणी. वा चटणी आली आहे. जेवूया थोडा वेळ भेटूया. इथं हा माणूस झोपलाय, आई झोपले. मला वाटलं बाप्पा पण झोपले असतील पण बाप्पा तर जागे. सर हे काका कुठेतरी गेले. काका पण झोपले नाही. दीदी मला भावाला जरा सर्दी झाली तर पॅन्ट्री मध्ये चाललोय. पाणी त्याला गरम पाहिजे म्हणून. हे लोक इथं मस्त धावतात. पप्पा बोललेले ऍक्च्युली आतून जायला पाहिजे पण गाडी त्यांना थोडंसं टेन्शन. ठीक आहे आतून खूप जास्त गर्दी वगैरे आहे म्हणून तो बोला पटकन बाहेर चल. माझा बाहेरूनच चाललोय. गाडी सुटली आधी पोचू तर बरं. तिकडे आपले सगळे जवान लोक बसलेत, आर्मी लोक बसलेत. त्या लोकांनी गाणी लावलेत. त्या लोकांनी तिकडे गाणी लावलेत आणि इकडे वाईप करतोय. ते झालं थोडा झोपायला जात होतो पण डॉमिनोजचा पिझ्झा भेटला आपल्याला जो असतो 80 रुपयाला आणि भरले 350 रुपये. ठीक आहे पण खाऊया. एक माणूस वर बसलाय त्याला पण जायचं जाऊन दे. आपण पहिला खाऊन घेऊ. आपण हे कुठल्या तरी रामपूरला कुठल्या तरी पोहोचलोय. मस्त सकाळी थंडीचा मजा येते. थोड्या आता 10 मिनिटात पुढच्या पोहोचू मथुरा. लोकांनी बॅग वगैरे पॅक केलेत. झाले बॅग पॅकिंग. हां काय तुमच्या गावाचं जागा कुठे आहे?
हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग. फायनली पोहोचलोय मथुराला. मग आपली पब्लिक सगळी चालते सामान घेऊन. आता बाहेर जाऊन थोडंसं ऑटो वगैरे बघतो. हॉटेलला ॲक्च्युली नाही पॉसिबल पोचतो फटफट. नाश्ता वगैरे करायचा आहे. खूप मस्त थंडी आहे इथे. भाई त्याला मस्त समोसे चाय गरमागरम. यायला मस्त सुरुवात झाली आहे. ऑटो गाडी इथून आमचा हॉटेल तर डायरेक्ट वृंदावनला आहे. पण इकडे तेच आहे, ऑटोनी डायरेक्ट जायला तर 250 रुपये बोलत होते. तर मॅने मी 7 लोक तसे पण ऑटोला 2 ऑटो करावे लागणार. मग ते नेहमीचे तेवढेच पैसे लागणार. मग त्यापेक्षा डायरेक्ट कॅब करतोय. आपली कॅब आहे इकडे थोडेसे कमी पैशात सेम पैसे जाणार आहेत त्याचे. तर बघूया. हॉटेल चेक इन तर करून झालेलं आहे. आता थोडा नाश्ता वगैरे आणण्यात आलो. लिफ्ट पण भारी आहे रे हॉटेलची है ना. आता थोडा नाश्ता आणायला जायचं. नाश्ता आणू ह्याला केस कापायचे तर पहिला सलून बघायचं आहे. मला डाउनलोड करायचं आहे. दीदीला डाउनलोड करायचे गोष्ट. बघू चेक इन आपलं थोडं लेट आहे. आता थोडं बॅग वगैरे ठेवला. रेस्ट करायला एक रूम दिले त्याच्यामध्येच बघतोय. हा बघू आता थोड्या वेळात निघायचं. फ्रेश अप वगैरे होऊन फ्रेश वगैरे झालो आहे. आता आलो आहे जेवायला. नाश्ता करायला लागते. हां नाश्ता करायला आलो आहे. थोडा भूक लागले सगळ्यांना. आणि मग इथून मथुराला जायचं आहे. मथुरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या फिरायचं वगैरे आहे. गरम आहे. गरम लागते ना. ठीक आहे. आलू पनीर पराठा पण आला म्हणजे लोक खात आहेत मस्त. काय बाप्पा मावशी का बघू शकता चालू आहे. नाही ते बॅग आहे मस्त. चष्मा लावून बॅगेला पण सजवून ठेवलं आहे. गोकुल चलना हो तो गोकुल का दर्शन करा देगा आपको. आलो आहे आता श्रीकृष्ण जन्मभूमीला. पोचलोय फटफट चालतोय. आता काय लास्ट टाइम सारखं आता पण लेटच आहोत. आपले फॅमिलीवाले मागे चालत आहेत आरामात. लवकर पोहोचायचं. आता कुठून जायचं काय बघायचं. थोडं फटफट आतमध्ये आय गेस मोबाईल वगैरे आलो नाही आहे. तर आतलं तर काय करता येणार नाही. बघूया काय कसं होते ते. सामान ठेवण्यासाठी ते लॉकर रूम्स आहेत. लॉकर रूम्स मध्ये सामान ठेवून आणि मग पुढे जायचं. काय लागलं बस खाली राधे राधे बोलो बस. बघूया. हे तर मस्त होतं. आतमध्ये मोबाईल नाही घेऊन जात नाही. मोबाईल कॅमेरा काही चालू नाही आहे. त्यामुळे आतलं काही शूट वगैरे करता नाही आलं. पण ठीक आहे मस्त आहे. ओव्हरऑल मजा आली. ती गोष्ट झाली आपल्याला बिस्लरीच्या इकडचं पाणी खूप वेगळं आहे. आणि आपल्याला इकडे मस्त हे भेटले 10 रुपयात बिस्लरीचे बॉटल भेटले. त्यामुळे सगळे बोलले की घेऊन टाकूया. कृष्ण जन्मभूमी फिरून झालं. आता इथून गोकुळला आलो आहे. गोकुळला जे काय आहेत स्पॉट्स जे काय मंदिर आहेत ते आता फिरून घेतोय. बोलो राधे राधे. राधे राधे. देखो सब लोगों को यहाँ से साथ में चलना है ना. सुनोगे समझोगे तो पता चलेगा. ये गोकुल का मेन गेट है. भगवान का जन्म कहाँ हुआ? कंस कारागार मथुरा में. उनके पिताजी लाए ना बसदेव जी रात को 12 बजे चोरी करके यमुना पार करा के भगवान को गोकुल में छुपा गए. गोकुल में जन्म हुआ भगवान की बहन योग माया का, जो बदला करके बसदेव जी ले गए. पापी कंस दुष्टकंस तू मेरे को क्या मारता है? तेरा मारने वाला नाथ गोकुल में झूले में झूलता है. आज भी संसार से लोग उसी झूले के लिए आते. आप दिवाली पे आओगे चांदी का झूला, होली पे चंदन की लकड़ी का, जन्माष्टमी पे डायमंड का, बाकी समय भगवान को सोने का झूला रहता है. बोलो लड्डू गोपाल की मैया को ब्रह्मांड का दर्शन कराया. यही गोकुल में 6 राक्षसों का वध किया. अकासुर, बकासुर, पूतना, यमराज, धेनुकासुर.
यही भगवान ने 6 राक्षसों का वध किया। अगर ये गोकुल गांव नहीं होता तो ना ब्रज धाम होता ना 4 धाम होता। ओके। ब्रज धाम बोले तो मथुरा, वृंदावन, गोवर्धन, बरसाना, गोकुल। 4 धाम बोले तो जगन्नाथ धाम उड़ीसा में, बद्रीनाथ धाम उत्तराखंड में, द्वारका धाम गुजरात में। यहीं से भगवान ने 4 धाम की स्थापना किया। बोलते हैं एक पेड़ गोकुल लगा, डाल गई जगन्नाथ, और फूल तो फूला द्वारका, और फल लगा बद्रीनाथ। यही भगवान को गोकुल धाम में माता पिता को याद करने के लिए 4 धाम का समजला काय समजलं? मला एक समजलं की तुझी गॉगल पुढच्याला का लागलेली आहे ती तुला जगन्नाथ, डोळ्याला लावायला पाहिजे. उड़ीसा, बद्रीनाथ धाम, उत्तराखंड, द्वारका धाम, इथून काढू का? और गोकुल धाम। काढतो मी तिथे. 4 धाम शंकर जी का है। केदारनाथ और रामेश्वरम। बोले बिले 4 धाम कृष्ण। नारायण रूप में तपस्या। पप्पा तर फुल एकदम त्याला घेऊनच फिरतायत. क्वेश्चन आन्सर्स Q&A चालू आहे तर. पैसा जो दे रे वो वसूल. नोटपैड लेके आ भैया. सब गलियों पे लिखा हुआ है। जो गोपियां माखन मिश्री बेचने जाती थी मथुरा वृंदावन, तो भगवान इन गलियों में से दान मांगते थे। दान किससे मांगते थे? जिसका माखन मीठा होता था और जिसका खट्टा होता था कंकड़ी उठाई मटकी फोड़ी और गलियों में यमुना किनारे भाग जाते थे और बोलते थे बरसाने की गुजरी और दे जा मेरा दान, और तनक दही के कारण मैंने छोड़ा बैकुंठ धाम। बोलो लड्डू गोपाल की जय. ये रंगीली गली है, सब गलियों पे लिखा है। जैसे बरसाने में होती है ना लट्ठमार होली, ऐसे ही गोकुल में होती है हमारे यहाँ छड़ी मार होली, क्योंकि अजय कृष्ण है। हमारे यहाँ कृष्ण नहीं है, हमारे यहाँ कौन है? बाल कृष्ण, बोले तो लड्डू गोपाल। जो गोपियाँ होती है छोटी छोटी छड़ियों से मारती है भगवान के लड्डू, इसलिए छड़ी मार होती है बाबा की। बड़ी गौशाला 2 किलोमीटर आगे रमन देती। आप ये जो गांव में आए हो ना, ये गांव का नाम क्या है? गौकुल। गौकुल. हम लोग जल्दी जल्दी में बोलते हैं गोकुल। भगवान श्री कृष्ण का जब जन्म हुआ, नंद बाबा ने 72 करोड़ गायों में से 9 लाख गायों का दान किया, तो ये गांव का नाम पड़ा गौकुल। हम लोग जल्दी जल्दी में बोलते हैं गोकुल। गोकुल. आज भी 5000 का आबादी मनुष्यों का है तो 10,000 का आबादी गायों का है। आज भी पूरे गांव में प्याज, लहसुन, अंडा, मांस, शराब, 5 गंदी वस्तु का विक्रय नहीं है। पूरे गांव में मोमडन नहीं, मोमडन का मस्जिद नहीं। सब बलराम जी का चमत्कार है। बोलो बलराम जी महाराज की जय. लक्ष्मी द्वार. अभी अंदर मोबाइल बंद रखना है, चलेगा. गवर्नमेंट का दशका बंद है। बोलो दाया पैर ऊपर लेके चलो. डन डन. राईट पाय पहिले टाकायचं आहे. गाईज इथून राईट पायावर ठेवून मग नंतर एंटर करायचं आहे. आणि जे लग्न झालेले लेडीज असतील त्यांनी डोक्यावरती कपडे टाकायचे आहे. चलो राधे राधे. मेन दर्शन उधर है। आलोय आता बाहेर. इथून यमुना नदी बघायला चाललो आहे गेस. त्या गल्लीमधून पप्पा वगैरे पुढे आहेत. बघूया यमुना नदीचं दर्शन घेऊया आता. वा क्या बात आहे. हे गल्ली 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 आहे सगळीकडे. यमुना नदीचं दर्शन. हॉटकड वेगळा आहे. ये यमुना नदी है। यमुना पार करते ही मथुरा है। बसदेव जी लाए ना रात को 12 बजे चोरी करके भगवान को रास्ते से लेके आए, और इसी रास्ते से योग माया को लेके बदला करके। सामने गांव का नाम है कोयलो। अच्छा. जो भगवान ने कोयलो कोयलो करूं पुकार, कैसे होगी यमुना पार। बोलो लड्डू गोपाल की जय. बोटिंग वगैरे आहे इकडं, पण नंतर बोटिंग करायचं त्याच्यामुळे. अरे काय चालू काय. अरे मा चप्पल. चप्पल घे ना मग. काय झालं? कुठे चाललं? ए नीचे कुछ पहना है की नाही भाई? आज व्हायला चाललं तू मग कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. मला बोट येत कसं लागेल. हा लस्सी घेतली विथ मक्कन. हे लोक चांगलं काय पाळणा आणि मेटल का आएगा, झूला कोई पीतल में नहीं आएगा। ये काला पीरा नहीं करेगा। पाळणा वगैरे आणि काहीतरी कपडे वगैरे बघतोय वाटतं काढण्यासाठी. लस्सी का मूज बन गया. सॅन्टा क्लॉज थोडा इथं पण लावा असा.
सॅन्टा क्लॉज इथं पण लाव गाडीला. वा मस्त मक्खन. वा टेस्टसाठी एकच घेतलेली दीदीने, पण आता सगळे पित आहेत. खाली पिऊन सॅन्टा क्लॉज विथ बिना दाढीचं. काय बिना दाढीचा विथ नाही. हर एक जण कसं आहे. राधे राधे. सर्दी जाते हा याला सर्दी झाली. आनंद घेऊन पित आहेत आनंद.